उपचाराच्या नावाखाली तंत्रमंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार. युपीला पळून जाण्याच्या तयारीत पोलिसांनी उचलला. आजार बरा करून देण्याच्या आणि तंत्रमंत्र आणि जंतरमंतरच्या नावाखाली 30 वर्षीय महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडी शहरातील वर्हाळ देवी चौक परिसरातील हजरत सय्यद सुफी कुतुब अब्दाल जलालुद्दीन शाह रहमतुल्लाह दर्गाह येथून समोर आले. या दर्ग्यातील मौलवी मोहम्मद इस्माईल वारिस शेख याच्यावर महिलेनं गंभीर आरोप केलेत. उपचाराच्या नावाखाली महिलेचं व्हिडिओ कॉलद्वारे चित्रीकरण केल्याचा तसेच तिच्यावर झालेल्या अत्याचाराचे व्हिडिओ तयार करण्याचा गंभीर आरोप महिलेने केला. हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिलेनं भिवंडी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि या प्रकरणी पोलिसांनी तातडीनं कारवाई करत उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मौलवी मोहम्मद इस्माईल वारिस शेख वय वर्ष 50 याला भायखळा रेल्वे स्थानकातून ताब्यात घेत अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार पीडित महिला एका खाजगी रुग्णालयात असिस्टंट म्हणून काम करते. तिला आजाराचा त्रास असल्यानं नातेवाईकांनी उपचारासाठी वर्हाळ देवी चौक परिसरातील हजरत सय्यद सुफी कुतुब अब्दाल जलालुद्दीन शाह रहमतुल्लाह दर्गा येथील मौलवी मोहम्मद इस्माईल वारिस शेख याच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. हा मौलाना या दर्ग्यात 2013 पासून काम पाहतो आहे. नातेवाईकांनी सांगितल्यानुसार महिला 2024 उपचारासाठी दर्ग्यात गेली होती. आजार बरा करून देण्याचे आश्वासन देत आरोपीने महिलेला जंतरमंतर तंत्रमंत्राच्या नावाखाली विविध विधी करण्यास सुरुवात केली. महिलेचे बांधलेले केस सोडणे, हात धरणे, लिंबू कापणे, कथित अघोरी विधी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. उपचाराच्या नावाखाली महिलेच्या शरीराला अयोग्य पद्धतीनं स्पर्श केल्याचा आरोप असून महिलेनं विरोध केला असता उपचारासाठी हा विधी आवश्यक असल्याचं आरोपीनं सांगितल्याचा दावा आहे. आणि एवढंच नाही तर आरोपीने महिलेला उपचार करण्यासाठी रात्री दर्ग्यात बोलावून घेत विविध विधी करण्याच्या नावाखाली तिच्यावर जबरदस्ती करत अत्याचार केला आहे. उपचाराच्या नावाखाली व्हिडिओ कॉलद्वारे महिलेचं चित्रीकरण करण्यात आलेलं आहे. तसेच तिच्यावर झालेल्या अत्याचाराचे व्हिडिओ तयार करण्यात आल्याचे आरोपीने महिलेला सांगत तिच्या इच्छेविरोधात अनेकदा अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. कथित व्हिडिओ व्हायरल झाल्याचे आरोपीने फोनवरून सांगितल्यानंतर महिला घाबरली. त्यानंतर तिने भिवंडी शहर पोलीस ठाणे गाठून संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. भिवंडी शहर पोलीस स्टेशन हद्दीत एक पीडित मुलगी आहे. तिला बरं वाटत नव्हतं म्हणून तिच्या नातेवाईकांनी, मुंबऱ्यातल्या नातेवाईक आहेत, त्यांनी सांगितलं होतं की वराड देवी दर्गा आहे, तिथं एक इस्माईल बाबा, मोहम्मद इस्माईल मौलवी बाबा आहे, त्याचा उपचार घेतला तर बरं वाटतं. त्या बऱ्या होण्याच्या आशेने ती जून 2024 बाबाकडे आली. बाबाकडे आल्यानंतर बाबाने तिला लगेच एका बाजूला नेलं, हातावर हात ठेवला, नंतर तिचे केस मोकळे करायला लावले, लिंबू वगैरे फेकला, हे केला. नंतर हळूहळू तिशी लगट करायला लागला. असं तिला कंटिन्यूस 8-10 दिवस बोलवलं. नंतर एक दिवस अचानक तिच्या गुप्तांगाला हात लावला. तिने नकार दिला. नंतर बाबाने सांगितलं की नाही, तुला जर बरं व्हायचं असेल तर मी जे सांगितले तुला करावंच लागेल. त्यानुसार परत 2-4 दिवसानंतर तिला तिच्या प्रायव्हेट पार्टचे व्हिडिओ कॉल करून प्रायव्हेट पार्ट दाखव ही मागणी केली. पण त्या मुलीला एक बाबा बरं करेल या आशेवर ते कृत्य पण तिने हे केलं. नंतर एक दिवस रात्री अचानक आज तुझ्यावर ठीक उपचार करतो असं म्हणून तिला रात्री 9 वाजता दर्ग्याच्या एका रूममध्ये बोलवलं आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शरीरसंबंध केलं. याबाबत बाबाचे असे कारनामे चालू होते. मौलवी बाबाचे, त्याचं पूर्ण नाव हे मोहम्मद इस्माईल सन ऑफ वारिस शेख. हा मूळ गौंडा, आर्यनगर गौडा म्हणजे उत्तर प्रदेशचा आहे आणि इथं जवळपास 2013 पासून आपला वराड देवी येथे मौलवी म्हणून, बाबा म्हणून काम करतोय. तो व्हिडिओ झाला होता, व्हिडिओ पण व्हायरल झाला. त्यामुळे साहजिकच ती मुलगी तेव्हा घाबरलेली होती. परंतु आता जेव्हा ती मुलगी आली की नाही, मला त्या बाबाविरुद्ध तक्रार द्यायची म्हणून आपण ती तक्रार घेतली आणि या भोंदू बाबाला, मौलवी बाबाला आपण भायखळा येथून त्याला ताब्यात घेतलं. हा युपीला पळून जाणार होता आणि त्याला अटक केलेली आहे. एक 18 तारखेपर्यंत त्याला PCR मिळालेला आहे. अजून सखोल चौकशी करत आहोत. अजून कोणी आहे का, अजून कोणावर अत्याचार वगैरे झाला आहे का. आरोपीला चांगलं वेळेवर ताब्यात घेतलं नाही तर आरोपी हा युपीला फसायला झाला असा आणि आता सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, ठाणे.